रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज हे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर भावार्थ दीपिका हे भाष्य लिहिले आणि साऱ्या जगावर अनंत उपकार केले. अखिल मानव समाजाचे जीवन अंतर्बाह्य आनंदी होण्यासाठी संत ज्ञानेश्वरांच्या हृदयातून हा महान ग्रंथ प्रगट झाला. हा नवरसांचा महासागर आहे. ह्या अथांग महासागराची खोली मोजता येत नाही. ह्या ग्रंथातील ओवी आपणास अंतिम सत्याच्या चरणकमलांजवळ नेऊन ठेवते आणि ओवी नाहीशी होते, आपणही नाहीसे होतो आणि सतचित आनंद रूप अंतिम सत्य शिल्लक राहते. त्यांनी अमृतमय शब्दांच्या माध्यमातून अरूपाला रूप दिले. अतींद्रिय अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त करून दिले. ज्ञानेश्वर म्हणजे प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे प्रयाग तीर्थ होय. शब्दांच्या माध्यमातून सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे दर्शन घडविणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांना त्रिवार वंदन करून आज आपण त्यांच्या वंशावळाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. पैठणजवळील गोदावरीच्या उत्तरेस असलेल्या आपेगावचे कुलकर्णी यांचे ज्ञानेश्वरांचे घराणे. हे घराणे माध्यंदिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मणाचे होते. हरिहर पंथ कुलकर्णी शके 1060 हे या कुलकर्णी घराण्याचे माहीत असलेले पुरुष. त्यांच्याकडे आपेगावचे कुलकर्णी पद होते. हरिहर पंथ यांना रामचंद्र पंथ व केशव पंथ हे 2 मुलगे आणि मोहनाबाई ही 1 मुलगी होती. केशव पंथ हे लहानपणीच देवाघरी गेले. हरिहर पंथानंतर रामचंद्र पंथांनंतर त्यांचे चिरंजीव गोपाळ पंथ व गोपाळ पंथानंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबक पंथ यांनी आपेगावचे कुलकर्णी पद चालविले. त्र्यंबक पंथ हे ज्ञानेश्वरांचे पणजोवा. ते यादव राजांच्या नोकरीत होते. प्रांताचे अधिकारी म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. गोविंद पंथ व हरिहर पंथ असे त्यांचे 2 मुलगे होते. सिंधण या यादव राजाकरता लढत असताना हरिहर पंथांनी देह ठेवला. ते पाहून त्र्यंबक पंथांच्या मनात वैराग्य निर्माण झाले. त्र्यंबक पंथांचे ज्येष्ठ पुत्र गोविंद पंथ हे ज्ञानदेवांचे आजोबा. त्यांच्या पत्नीचे नाव निराई. या पैठण येथील कृष्णाजी पंथ देवकुलांच्या भगिनी. त्र्यंबक पंथांना गोरक्षनाथांचा अनुग्रह लाभला होता आणि गोविंद पंथांना गैनीनाथांचा अनुग्रह लाभला होता. अशा प्रकारे ज्ञानदेवांच्या घराण्यातील नाथ परंपरा त्र्यंबक पंथांपासून सुरू झाली. गोविंद पंथ व निराई यांचा संसार सुखाने सुरू होता. दोघे जण पंढरपूरची वारी देखील करत होते. वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव विठ्ठल असे ठेवले. हेच ज्ञानदेवांचे पिताश्री. त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्तीचे प्रतीक म्हणजे त्यांच्या पुत्राचे विठ्ठल हे नाव. परंपरागत चालत आलेल्या सुसंस्काराची वाढ होत होती. त्यांचा व्रतबंध झाल्यावर ज्ञान वृद्धिंगत होऊ लागले. विठ्ठल पंथांनी वेदांताच्या अभ्यासाला सुरुवात केली. माताश्री पिताश्री यांना वंदन करून विठ्ठल पंथ तीर्थयात्रेला निघाले. द्वारका, सोरटी सोमनाथ, सप्तशृंग, त्र्यंबक, भीमाशंकर या तीर्थक्षेत्रांना जाऊन आणि भगवंतांचे दर्शन घेऊन ते प्राचीन शिवभक्तीचे शिव उपासकांचे पीठ असलेल्या आळंदी क्षेत्री आले. विठ्ठल पंथांनी इंद्रायणीत स्नान केले आणि ते ध्यानस्थ बसले. त्यावेळी आळंदीतील सिद्धोपंथ कुलकर्णी यांनी त्यांना पाहिले व त्यांची विचारपूस केली. घरी भोजन करून सर्वजण झोपी गेले. सिद्धोपंतांना एक दिव्य स्वप्न पडले व प्रत्यक्ष पांडुरंगांनी येऊन सांगितले की तुझ्या कन्येचा विवाह त्या तरुण अतिथीशी कर. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना आपले स्वप्न सकाळी सांगितले. त्यावेळी विठ्ठलपंत म्हणाले, मला काहीच दृष्टांत झाला नाही. दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंत झोपी गेले.
त्यावेळी त्यांना एक दिव्य स्वप्न पडले आणि सिद्धोपंतांच्या कन्येचे पाणी ग्रहण कर, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य संपन्न 4 मुले तिच्या पोटी जन्मणार आहेत असा आशीर्वाद दिला. विठ्ठलपंतांनी आपले स्वप्न सिद्धोपंतांना सांगितले. अशा प्रकारे विठ्ठलपंत आणि सिद्धोपंतांची रुक्मिणी यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर विठ्ठलपंत, रुक्मिणी देवी व सिद्धोपंत हे पंढरपूरला आले आणि त्यांनी पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवले. पंढरपूरहून अनेक तीर्थयात्रा करत ते आळंदीस परत आले. त्यानंतर सिद्धोपंतांना बरोबर घेऊन ते आपेगावी आले आणि आपल्या माताश्री व पिताश्रींच्या चरणकमलांवर त्यांनी मस्तक ठेवले. गोविंदपंत व निराई यांनी त्यांना आशीर्वाद दिले. सिद्धोपंतांचेही स्वागत केले. मुलगा घरी आला ह्याचे त्यांना फार समाधान वाटले. सिद्धोपंत आळंदीला परत आले. विठ्ठलपंतांचे आई वडील हळूहळू वयोवृद्ध झाले. काही काळ त्यांनी मुलाचा सुखाचा प्रपंच पाहिला आणि ते दोघेही वैकुंठवासी झाले. प्रपंचाची जबाबदारी आता विठ्ठलपंतांच्यावर आली. आई वडील देवाघरी गेल्यामुळे त्यांची वृत्ती अधिकच विरक्त झाली. ते आता उदासीन वृत्तीने वागू लागले. ही परिस्थिती सिद्धोपंतांना समजली. ते आपेगावला आले आणि विठ्ठलपंतांना व रुक्मिणी देवींना घेऊन आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांची वृत्ती परमार्थाकडे अधिक प्रमाणात ओढ घेऊ लागली. विठ्ठलपंतांनी एकांतामध्ये पत्नीला सांगितले, माझ्या मनात ईश्वर भेटीचा ध्यास आहे, त्यामुळे संन्यास घ्यावा असे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. पण आपण धर्मपत्नी असल्यामुळे आपली परवानगी आवश्यक आहे. रुक्मिणी देवी सहजपणे उद्गारल्या, आपणास हवा तर अवश्य संन्यास घ्या. ते ऐकून विठ्ठलपंत काशीला निघून आले. काशीला त्यांनी नृसिंहाश्रम यांच्याकडून संन्यास घेतला. आता विठ्ठलपंतांचे नाव चैतन्य आश्रम झाले. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्याची बातमी आळंदीपर्यंत येऊन पोहोचली. रुक्मिणी देवींना अतिशय दुःख झाले. त्यांनी साधनेला सुरुवात केली. त्या रोज प्रातःकाली इंद्रायणीचे स्नान करून अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत होत्या आणि एकभुक्त राहून सदैव नामस्मरण करीत होत्या. एके दिवशी काशीहून यात्रा करत करत नृसिंहाश्रम आळंदीला आले. ते अश्वत्थ वृक्षाखाली ध्यान करत होते. रुक्मिणी देवी वृक्षास प्रदक्षिणा घालत होत्या. त्यांनी नृसिंहाश्रमांचे दर्शन घेतले आणि त्यांनी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. रुक्मिणी देवींनी आपल्या पतीने काशीस जाऊन संन्यास घेतल्याचे कथन केले. रुक्मिणी देवींनी पतीचे वर्णन केले. ते ऐकून नृसिंहाश्रम वाराणसीस परत आले आणि त्यांनी चैतन्य आश्रमास सर्व वृत्तांत कथन करून पुन्हा प्रपंच करावयास सांगितले. विठ्ठलपंत गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आळंदीला आले. त्यांनी पुन्हा प्रपंचास सुरुवात केली. परंतु आळंदीतील काही लोकांना संन्यासाश्रमानंतर प्रपंच हा विचार मान्य नव्हता. विठ्ठलपंत गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहू लागले. समाजाकडून अवहेलना होत होती, तरी देखील ते अखंड साधन करत प्रपंच करत होते. विठ्ठलपंत व रुक्मिणी देवी या दाम्पत्य वेलीवर 4 महान तेजस्वी फुले उमलली. शके 1195 श्रीमुख संवत्सर माघ वद्य 1 सोमवार प्रातःकाळी निवृत्तीनाथांचा जन्म झाला. शके 1197 युवा संवत्सर श्रावण वद्य 8 गुरुवार मध्यरात्री माऊली ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. शके 1199 ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध 15 रविवार प्रहर रात्री सोपानदेवांचा जन्म झाला. शके 1201 प्रभावी संवत्सर अश्विन शुद्ध 1 शुक्रवार माध्यान्ही मुक्ताबाईंचा जन्म झाला. संन्याशाला मुले झाल्यामुळे या कुटुंबाला अतिशय त्रास सहन करावा लागला. त्यावेळी अनुष्ठानासाठी ते मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला आले. पहाटे उठून कुशावर्त तीर्थात स्नान करून
ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत होते. एके दिवशी वाटेवर वाघ आला. सर्वजण दूर झाले, परंतु निवृत्तीनाथ वाट चुकून एका गुहेत आले. तेथे गहिनीनाथांची भेट झाली. तेजस्वी बालक पाहून गहिनीनाथांना फार संतोष झाला आणि त्यांनी निवृत्तीनाथ यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांची आणि आईवडिलांची पुन्हा भेट झाली. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांच्या मस्तकी हात ठेवून त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर अशी ही महान गुरु परंपरा. तसेच वडिलांच्याकडून वेदांताचा उपदेश आणि आईकडून भक्तीचे आचरण लाभले. आजोबा आणि आजीकडून योग व भक्तीचा धागा लाभला होता आणि मानवी समाजाचे बाह्य रंग व अंतरंग त्यांनी जाणले होते. मुले मोठी झाल्यामुळे त्यांच्या उपनयनाचा प्रश्न निर्माण झाला, परंतु संन्याशाची मुले म्हणून उपनयनाचा अधिकार मिळाला नाही. देहांत प्रायश्चित्त घ्यावयास लागेल असे विठ्ठलपंतांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांनी जलामध्ये देह अर्पण केला. मुले पोरकी झाली. त्यांनी उपनयनासाठी ब्रह्मवृंदाला विनंती केली. त्यांनी त्यांना पैठणहून शुद्धीपत्र आणावयास सांगितले. पैठणला ब्रह्मवृंदाची सभा भरली. त्यांनी शास्त्रग्रंथ चाळले, पण काय निर्णय घ्यावा हे त्यांना कळेना. परंतु ज्यावेळी त्यांनी ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदविलेले पाहिले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली. पैठणला काही काळ राहून आपल्या प्रबोधनाद्वारे समाज मन जागृत करून अध्ययन अध्यापन करून चारी भावंडे नेवाशाला आली. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून अमृत कलश देवांच्या हाती दिला. त्या मोहिनी राजाचे मंदिर नेवाशास आहे. या मोहिनी राजास महालया तथा म्हाळसा असे म्हणतात. ज्ञानेश्वरांना या मोहिनी राजाचे विशेष आकर्षण होते. मानवी मनामध्ये चाललेले दुःख त्यांनी ओळखले होते. आता समाजाचे सर्वभावे कल्याण करण्यासाठी आपले विचार ग्रंथबद्ध व्हावेत असे त्यांना वाटू लागले. सद्गुरू निवृत्तीनाथांची तशी त्यांना आज्ञाही लाभली.